श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, आपलं जे काही कर्म आपण नाहीत का म्हणत बघा, आता अगदी आपण सेवा करा, उपाय करा, पण कधी कधी काय होतं ना, या गोष्टीची पण म्हणजे आपल्या जीवनावर काहीच परिणाम होत नाही. माणसाचे कर्म चांगले पाहिजेत आणि हे जे आहे ना ते खरं तितकंच म्हणजे खूप खरे. आणि म्हणूनच आज आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत की माणसाचे कर्म कसे फिरून परत आपल्याकडेच येतात. त्याचबद्दल जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, एक भिकारी होता. तो दारोदारी जाऊन भीक मागायचा. कुणी काही दिले तर तो घ्यायचा, अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन निघून जायचा. मग एका सावकाराच्या दारात जाऊन तो रोज भिकारी समजा भिक्षा मागायचा. कधी कधी नाईलाज असतो बरं खरंच, पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिवीगीळ करायचा. सावकार भिकाऱ्याला म्हणायचा, जा मर, तू काम का करत नाहीस, आयुष्यभर फक्त भीकच मागत राहा. कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा. मग बघा, पण भिकारी फक्त म्हणायचा, देव तुमच्या पापांना क्षमा करो. एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला. बहुधा धंद्यात तोटा झाला असावा. तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला. सावकाराने रागात थेट त्याच्यावर दगड मारला. भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. तरीही तो देव तुझी पापे क्षमा करो असे म्हणून तेथून निघून गेला. सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली. यामागचं रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायलाच हवं. आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला. भिकारी कोठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा. असं म्हणजे बघा, त्याला एवढ्या दिवसाचा प्रश्न त्या दिवशी मात्र नक्कीच पडला बरं. त्या भिकारीला कोणी भिक्षा दिली तर कोणीतरी त्याला मारले, अपमानित केले, शिवीगीळ केली, पण भिकारी एवढेच म्हणायचा, देव तुमची पापे क्षमा करो. आता अंधार पडू लागला. तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला. सावकार सुद्धा त्याच्या मागे होता. तो भिकारी आपल्या घरी परतला. एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती, जी त्या भिकाऱ्याची बायको होती. आणि तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली. भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती. ती पाहताच म्हातारी म्हणाली, एवढेच आज मिळाले का आणि तुमचे डोके कसे फुटले? तेव्हा भिकारी म्हणाला, हो एवढंच, कुणी काही दिलं नाही, सगळ्यांनी शिव्या दिल्या. एकाने दगडफेक केली, त्यामुळे माझं डोकं फुटलं. तो भिकारी पुन्हा म्हणाला, हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे. आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो? काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं, आपल्याकडे सर्व होतं, पण आपण कधीच दान केलं नाही, असा तो सांगू लागतो. तो आंधळा भिकारी आठवला का? म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, हो आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो, भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो, त्याचा अपमान कसा करायचो, त्याला मारायचो आणि कधी ढकलायचो. म्हातारी म्हणाली. तेव्हा म्हातारा म्हणाला, हो मला आठवलं सगळं, सगळं किती छान होतं. आपलं त्या आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही. आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला मी शिव्याच दिल्या. एकदा त्याला वाटी फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा, देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल. मी नाही. आज त्या भिकाऱ्याचा क्षाप आपण भोगत आहोत. आज त्याच्या क्षापामुळे आपली ही अवस्था आहे. म्हणून मी कुणाला शाप देत नाही. आपल्या या परिस्थितीसाठी आपणच जबाबदार आहोत. माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतो. आणि बघा, म्हणजे त्यांची आपण म्हणतोत ना, कर्म कसं फिरतं हीच ही कथा आहे. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकला ना तर मग तुमच्या लक्षात येईल. म्हणूनच तो काय म्हणतो, माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतो.
कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाहीत. म्हणून मी माझ्या वर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो. कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत. आपण भोगले तसे दुःख कोणालाही भोगावे लागू नये. म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात. सावकार चुपचापपणे सर्व ऐकत होता. आता त्याला सर्व काही समजले होते. म्हातारीबाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला. सावकाराने 2 भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती. त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसत मोख आवाजात म्हणाला, माफ करा बाबा, चूक झाली. आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन 2 भाकरी आणि भाजी घेऊन जात जा. तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा. उपाशी मात्र कधी झोपू नका. तेव्हा भिकारी म्हणाला, देव तुमचे भले करो, आणि निघून गेला. माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात, पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो. म्हणून फक्त चांगले कर्म करा, कारण कर्माचा हिशोब हा कधीच कुणाला चुकत नाही. तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो. तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही. कोणालाही कमी लेखू नका, कोणाचीही टिंगलटावाळी करू नका, कोणाच्या गरिबीवरती हसू नका, कारण टोचून बोलू नका, कधी कुणाचा पान उतारा करू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कुणाला सांगता येत नाही. त्यामुळे बघा, आपण बघा, तुम्हाला कथा ही कशी वाटली, आवडली का? नक्कीच तुम्हाला आवडली असणार आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.